जन्माला आले ना, आणि त्यांनी दक्षिणेकडची अनेक तीर्थ पाहिली, ज्याची पूर्ण यादी नामदेवांनी दिली. अवश्य वाचा. आपल्या माऊलींच्या ग्रंथामध्ये आपण प्रकाशित केलेल्या आदित्य प्रतिष्ठानच्या आणि संत नामदेव ग्रंथामध्ये आपण ती सगळी दिली. मी काही आवृत्त करत नाही. पण दक्षिणेकडचे सगळे तीर्थक्षेत्र मंदिर विठ्ठलपंतांनी पाहिली. त्यावेळेला आळंदीचं नावही मोठं होतं. आळंदीचं नाव होतं अलंकापुरी. आज आपण त्याला आळंदी म्हणतो, पण त्याचं मूळचं नाव आहे अलंकापुरी. आक्रमणाच्या कालखंडामध्ये इतके अपभ्रंश होऊन गेले. पुण्याचं नाव होतं पुण्यपत्तनम. पुण्यपत्तन आज जे पट्टण म्हणतात, विशाखापट्टण, ते पत्तनचा अपभ्रंश आहे. मूळ पत्तन संस्कृत शब्द येतो. पुण्यपत्तनम म्हणजे पुन्हा असं होतं की सगळी पुण्यवानच माणसं राहायची तेव्हा, म्हणून त्याचं नाव पुण्यपत्तनम होतं. मग पुढे झालं पुण्यनगरी, त्याचं झालं पुण्यनगर, त्याची झालं पुण्यवाडी, त्याचं झालं पुणवडी. ती वडी सुद्धा खाल्ली कोणीतरी, उरलं पुणे, शेवटी पुणे. इतका प्रवास केला एका नावाने पुण्याचं. अहमदाबादचं मूळचं नाव आहे कर्णावती. बेळगावचं मूळचं नाव आहे वेणुग्राम. हैदराबादचं मूळचं नाव आहे भाग्यनगर. झहिराबादचं मूळचं नाव आहे एकेहळ्ळी. सगळी नावं बदलायला पाहिजे ती. ज्या वेळेला 15 ऑगस्ट 47 साली राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं, त्या क्षणी ही सगळी नावं बदलायला हवी. जगातली सगळी राष्ट्र बघा, ज्या वेळेला स्वतंत्र झाली त्यावेळेला आपल्या आत्मगौरवाच्या खुणा असलेल्या नावं त्यांनी पुन्हा भराभराभर आपल्या राष्ट्रामध्ये सगळीकडे दिलेली आहेत. हे न करणारे वेंधळे फक्त आपण आहोत, भोंगळ. ही सगळी नावं मूळची पुन्हा आपली परत यायला पाहिजे. आता हळूहळू बदल होतोय, भाग्य आहे. अहमदनगरचं अहिल्यानगर नाही का झालं, केवढं भाग्य आहे. अहिल्यादेवी तर प्रातस्मरणीय पूजनीय आहेत आपल्या सगळ्यांना. इस्लामपूरचं ईश्वरपूर नाही का झालं. सगळ्या जागा अशा पालटल्या पाहिजेत आणि हिंदुत्वाच्या चिरंतन खुणापणा उमटले पाहिजे. तर मूळ